अजूनही यायला लागलेत, पण आता आजचा सेशन आम्ही आज सुरू करूया. आज ह्या मराठी सेशनमधला पहिला भाग आहे आणि मी हे अझ्युम करेल की तुम्ही सर्वांनी ॲटलिस्ट एक सेशन आता ऑलरेडी अटेंड केलंय, जे आम्ही योगा डेच्या निमित्ताने केलं किंवा त्याच्या आधी एक सेशन झालेलं. जरी तुम्ही आधीचं कुठले सेशन अटेंड जरी केले नाही, तरी आजचं सेशन आम्ही त्याच्या आधारून किंवा एक थोडे नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान आणि आजचं एक्सपिरियन्स. तर थोडंफार कुंडलिनीबद्दल आम्ही समजून घेऊया आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला सगळ्यांना ध्यानाची स्थिती पाहिजे ती घ्यायला प्रयत्न करूया. सो आय थिंक चालू करूया. मी माझं स्क्रीन शेअर करतो. मोस्टली मी ह्या सेशनमध्ये असताना किंवा बोलताना तुम्ही चॅटमधनं काहीतरी पाठवलं तर मला दिसणार नाही. तर चॅटमध्ये तुम्हाला वैष्णव म्हणून दिसेल बघा, तो को होस्ट आहे आणि तो मदत करत आहे ह्या सेशनमध्ये. प्लीज त्याला डायरेक्ट लिहू शकता आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असतं तर सांगू शकता. जर सेशनबद्दल काही पण प्रश्न असले तर तुम्ही मला थांबवून विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता किंवा चॅटमधनं घाला. पण फक्त ध्यानाच्या वेळेला जे 15-20 मिनिटं ते अर्धा तास असेल तेव्हा आम्ही सगळ्यांनी शांतता ठेवूया आणि सगळं झाल्यानंतर शेवटला आणि परत प्रश्न किंवा तुमचं एक्सपिरियन्स काय असतं तर ऐकायची आमची सर्वांची इच्छा असेल. तर हा फोटो पण सांगत आहे आणि जर तुम्हाला जमलं तर एका शांत कक्षेत किंवा जागेत बसायला ट्राय करा आणि जर घरी तुमचे कोण आई वडील किंवा फॅमिली मुलं किंवा कोणी पण असेल आणि त्यांनाही इंटरेस्ट असतं तर तुमच्याबरोबर बसून घ्यायला प्रयत्न करा. ह्याचं सगळ्याचं कलेक्टिव्हिटीमध्ये भरपूर फरक पडतोय आणि सगळ्यांनी मिळून केलं तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट तुम्हाला वेगळाच जाणवेल. तर एक आहे मी जे इकडे बोलत आहे आणि तुम्ही थोडंफार शिकणार किंवा स्पीचेस वगैरे ऐकणार माताजींच्या तर्फे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्सपिरियन्स किंवा हे ध्यान किंवा ध्यानाची अवस्था आणि आज कुंडलिनीची उत्थान आणि आत्मसाक्षात्कार आम्हाला जो मिळाला आहे किंवा आज आणि परत आम्ही त्याला अनुभवणार, त्याचं स्थापना किंवा ते एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे आमच्यामध्ये. तर त्याच्यासाठी जर जमलं तर शांत जागा, एक चांगल्या कम्फर्टेबल जागेला बसून घ्या आणि जर जमलं तर कुठले डिस्ट्रॅक्शन जसे मोबाईल, आवाज सगळे दूर असले तर बरं. जर पॉसिबल असलं तर ॲटलिस्ट बॉडीतला एक भाग पृथ्वी तत्वाला टच होण्यासारखं तुम्ही बसलं तर एकदम उपयोग होईल. तर खाली बसलं तर बरंच आहे, वर बसलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट पाय किंवा हे टच होऊ द्या आणि त्याच्यामुळे आम्हाला पृथ्वी तत्वातर्फे, पृथ्वी मातेतर्फे भरपूर उपयोग मदत मिळते ह्या ध्यान करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला संतुलात आणण्यासाठी. तर सुरू करण्याच्या आधी मी विसरलो तुम्ही आधीच्या सेशनमध्ये हा व्हिडिओ बघितलाय की नाही, पण ह्या व्हिडिओपासून मी सुरू करायचा विचार केलाय. हिंदीमध्ये शब्द आहेत पण मी नंतर डिस्कस करेल, तरी भरपूर गोष्टी तुम्हाला कळतील याच्यातनं. ध्यान कितना आनंददायी अनुभव है, पर जो बाहर से शांत दिखता हो, क्या वो अंदर से भी उतना ही शांत होता है? हमारा मस्तिष्क एक अंडे की तरह है जिसमें अनगिनत क्षमताएं हैं. अगर सही मायने में ध्यान हो रहा हो तो हम वर्तमान में रहकर सत्य के प्रकाश में आलोकित हो जाते हैं. मगर आम तौर पर ऐसा नहीं होता, क्योंकि अतीत और भविष्य के विचारों के बादल इस प्रकाश को ढक लेते हैं. हम इन्हें रोकने की कोशिश करते हैं, मगर जैसे ही हम एक विचार से छुटकारा पाते हैं, हम दूसरे विचार में उलझ जाते हैं. ये सिलसिला चलता ही रहता है और शांति पाने के बजाय हम थक जाते हैं. ध्यान असंभव लगने लगता है, लेकिन अगर हम बिना कोई प्रयास किए इन विचारों से छुटकारा पा सकें तो क्या आप इस सहज ध्यान का अनुभव करना चाहते हैं?
तो आइए सहज योग ध्यान करें, जिसकी शुरुआत कुंडलिनी शक्ति के जागरण से होती है। एक बार ये शक्ति जागृत होने पर हम विचारों से परे हो जाते हैं, क्रोध, लोभ, भय आदि के बंधन से मुक्त हो जाते हैं। हमारा मस्तिष्क इस ज्ञान के प्रकाश में विकसित होने लगता है। हम सही मायने में स्वतंत्र हो जाते हैं। आइए सहज योग ध्यान के आनंद का अनुभव करें। तर ह्या व्हिडिओचा जर मी एक सारांश सारखं बोललो आणि हिंदीमध्ये पण होता तो, पण तुम्ही बघितलं आमच्या मनामध्ये कधी पण काही ना काही विचार चालू असतात आणि आम्हाला माहिती पण नसते की मनामध्ये काय चाललंय. आम्हाला वाटते की हा आता हा विचार गेला, बाहेर ठेवला मी आणि एक दुसरा नवीन विचार येतोय आणि तो कुठनं येतोय, काय येतोय, एकदा आम्हाला स्वतःला त्याच्यावर कंट्रोल नसतं. दुसरी गोष्ट, जेव्हा हे विचार येतात ते फक्त 2 मेजर ह्याच्यामध्ये आम्ही भाग करू शकतो. एक तर भूतकाळातले किंवा भविष्यकाळातले. आणि आम्ही मला वाटतं पहिल्या सेशनमध्ये ऑलरेडी बघितलं. आमच्यामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये एक इडा नाडी आहे, दुसऱ्या बाजूला पिंगला नाडी आहे. शरीराच्या दोन्ही बाजूला आणि आम्ही कुठल्यातरी एका साईडला जात असतो. तर आम्ही जेव्हा मनामध्ये हे बघतो किंवा बघायचा प्रयत्न करतो, तुम्हाला बघाल ते विचार येत असतात. त्या विचारावर तुम्ही थोडं ध्यान केलं, हा कुठला विचार आहे तो आयदर भविष्यकाळातला असतोय किंवा भूतकाळातला असतोय. आणि एक ह्यानी बघितलं, ध्यान म्हणजे पहिली गोष्ट आम्ही हे समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे, काय चाललंय आमच्या मनात. दुसरं, हे सगळे विचार किती कमी होतील तेवढे करायला प्रयत्न करायचं. आणि तिसरं, जे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, सुषुम्ना किंवा सेंटर चॅनलमध्ये यायचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही जास्त पूर्वीचा विचार करत नाही, फ्युचरचे नाही. आम्ही एकेनी पूर्णपणे निर्विचारता स्थितीमध्ये असतो. पण ह्याचा अर्थ नाही की आम्ही झोपलोय किंवा आमच्या मनात काय चाललं नाही, पण आजूबाजूला जे चाललंय ते ऍक्च्युली आम्हाला आणि छानपणे जाणून घ्यायला येते. तर हे सगळं घडण्यासाठी किंवा हे होण्यासाठी आम्हाला सगळ्यात मेन किंवा मोठी महत्वाचं शक्ती जी आमच्यामध्ये आहे, कुंडलिनी शक्ती, ती मदत करते. आणि पहिल्या सेशनमध्ये तुम्ही हे सटल सिस्टीम किंवा ह्या सूक्ष्म शरीराबद्दल जाणलेलं. आज आम्ही आणि थोडं स्पेसिफिक, ते म्हणजे कुंडलिनी माता, जी आमच्या सर्वांची माता आहे, जी आमच्या सॅक्रम बोनमध्ये बसलेली असते सुप्त रूपात. ती कशी आम्हाला मदत करते, ती कशी चढते आणि तिची शक्ती, त्याच्याबद्दल आम्ही थोडं डिस्कस करूया. आणि त्याचं मदत आम्हाला हे विचार कमी करून ध्याना स्थितीमध्ये येण्यासाठी आणि एक तर असं निर्विचारता ती घडून मेडिटेशन स्टेट किंवा शांतता मनाची येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर ह्याच्याबद्दल आणि एक थोडं बोलायचं म्हणजे, ती इकडे ही जे खाली मूलाधार चक्र आहे आणि त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र आहे, त्याच्या मधोमध असते असं म्हणता येईल. पण बेसिकली आमच्या सॅक्रम बोन मध्ये असते आणि तिला आम्ही कुंडलिनी माता म्हणतो. तर त्या एरिया किंवा त्या भागाला बघितलं तर एक एक शब्द जो वापरला जातोय, मूलाधार. लकीली आम्ही सगळे मराठी बोलतो, तर शब्द आरामात कळेल. मूळ, रूट किंवा जड, आणि आधार, त्याचा सपोर्ट. सो त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात त्या एरियामध्ये. आज आम्ही मूलाधार चक्राबद्दल डिस्कस नाही करत आहे, येणाऱ्या सेशन्समध्ये होणार आहे. पण आमचं डिस्कशन कुंडलिनीबद्दल जास्त आहे. आणि ते बघितलं तर त्याच्यामध्ये एकतरी मूलाधार किंवा ते जे त्रिकोणात्मक तुम्ही चिन्ह बघितलं, त्याच्यामध्ये कुंडलिनी बसलेली असते. 3.5 वेटले घालून इकडे तुम्ही वर बघू शकता. आणि दुसरं आहे मूलाधार चक्र. तर खाली मूलाधार चक्र, त्याच्यावर कुंडलिनी बसलेली असते. आणि जे जे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकतर आम्ही जन्मल्यापासून ही आमच्या बॉडीमध्ये, आणि हे जे सूक्ष्म शरीर बघितलं ऍक्च्युली तिच्याकडनं येते. ती जी आम्हाला सर्वांना माहित असणार, जेव्हा बाळ जन्माला येते, पहिले थोडे दिवस किंवा इव्हन आठवडे आमच्या ताळू भागवर अजूनही बोन आलेलं नसतं आणि ते एकदम नाजूक असते. त्यावेळेला ऍक्च्युली ही कुंडलिनी अशी जोडलेली असते आणि त्याच्यामुळे
एका वेगळ्या स्थितीत असते आणि त्यांचं ऑलरेडी कनेक्शन परमेश्वराशी असते. पण जसं आम्ही मोठं होत जातो, भरपूर हे हे जे आम्ही सांगितलं भूतकाळ, भविष्यकाळ, आमचे विचार, रोजचे कर्म हे करत 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 ती खाली जाऊन हळू खाली जाऊन झोपलेली असते किंवा बसलेली असते. तर ह्या सहयोग आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट स्पॉन्टेनियसली तत्क्षण ती जागते आणि आम्हाला आणि परत त्या स्थितीत घेऊन जाते, ज्याची अनुभूती आम्हाला हातावर होते, इकडनं होते, जिकडे तुम्हाला काहीतरी फिलिंग्स येतील. आता बघू ती कशी होते. आणि एक थोडे गोष्टी हिच्याबद्दल जर सांगायचे असले तर तुम्ही बघितलं ती 3.5 वेटोळे, इकडे उजवीकडे बघितलं तर असे 3.5 वेटोळे घालून खाली बसलेली असते. ती आमची शक्ती एनर्जी आहे. तिनेच ही सटल सिस्टीम आणली. किंवा असंही महत्वाचा विचार करू शकता की आम्ही जे म्हणतो आमच्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वर आहे आणि ही जे परमेश्वराचं जे एक एक कण आमच्यामध्ये असते ते ही आहे, हीच ती आहे. तर तिचं रिफ्लेक्शन किंवा कण कुंडलिनी माता ती आमच्यामध्ये आहे. तीच आमची आई आहे आणि आम्ही प्रत्येक इकडचं अफर्मेशन करताना आम्ही तिलाच बोलवून तिलाच मागून घेतो आणि श्रीमाताजींना मागून घेतो. तर एक एक असा विचार करता येईल की जर एक सुतळी असली आणि त्याच्यामध्ये भरपूर स्ट्रँड्स असतात, धागे असतात, तर त्याच्यामध्ये भरपूर धागे असतात त्या कुंडलिनीमध्ये आणि सूक्ष्म रूपात. तर 21 3x7 असे एक ह्या डिटेल्समध्ये जात नाही, पण 21 आणि 21च्या वर 108 21 raised to 108 तेवढे धागे असतात. आणि जरी एक धागा जरी चढला तर आम्हाला चैतन्य लहरीची अनुभूती चालू होते. तर ती 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 अनुभूती आज आम्हा सर्वांना होऊ दे अशी आम्ही सर्वांनी मागून घेऊया. ती कुठे असते ऑलरेडी बघितलं आम्ही. एकतर आमच्या हाडाच्या खाली इकडे किंवा बोन मध्ये असते, ज्याला इंग्लिशमध्ये सॅक्रम बोन म्हणतात. मी विसरलो, पण मला वाटतं मराठीमध्ये आम्ही ह्याला माकड हाड म्हणतो. आणि जेव्हा आम्ही रोज ध्यान करतो किंवा आता तुम्ही बघाल आता ऑलरेडी पहिलं सेशन झालं, त्याच्यामध्ये ऑलरेडी थोड्या लोकांना अनुभूती झाले, काही नसतं तरी शांतता वाढले. आणि आजच्या सेशनमध्ये आणि त्याचं नेक्स्ट लेवलला जाईल किंवा तुम्हाला आणि छान अनुभूती होतील. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जेव्हा आम्ही रोज हे प्रॅक्टिस करतो किंवा रोज ध्यान प्रक्रिया करतो, त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ही कुंडलिनी जेव्हा इकडे चढून परमेश्वराला कनेक्ट होते, तर आम्ही त्याच्या कनेक्शनमध्ये असतो आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं आम्ही बॅलन्समध्ये येतो. आता तो व्हिडिओ बघितला, तो चार्ट आम्हाला समजायला आलाय. आमचं मन जे कधी भूतकाळात किंवा भविष्य काळात पळत असते ते होणार नाही. आम्ही ह्या क्षणात आता आम्ही हे कुंडलिनीबद्दल शिकत आहे, ऐकत आहे आणि आमची इच्छा आहे की आम्हाला सर्वांना परमचैतन्याची अनुभूती होते, त्याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेशन असणार. ती हे सगळं करताना सगळ्या चक्रांच्या थ्रू जाते, दोन्ही नाड्यांच्या मधनं जाते आणि त्याच्यामध्ये ते सगळ्यांना हील करते. त्यांचे काही प्रॉब्लेम असते तर ते सॉल्व्ह करते आणि जसे जसे ते प्रॉब्लेम सोडत जातात आमची पर्सनॅलिटी बदलते. तर तिच्यामध्ये ती शक्ती पण आहे. ती सगळ्या चक्रांना क्लीन करते. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन जे म्हणतो आम्ही, ध्यान, ते करण्यासाठी आम्हाला जी स्थिती पाहिजे ती आणून देते आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इकडे एक शब्द वापरले अनकॉन्शियसनेस, ह्याला भरपूर प्रकारे आम्ही एक्सप्लेन करू शकतो, पण एकाच शब्दात सांगायचं म्हणजे परम चैतन्य किंवा परम व्यापी जो आम्ही म्हणतो, देव किंवा वेगवेगळे शब्द येतात, तर त्यांना आम्ही कनेक्ट होतो हे झाल्यानंतर. तर हा व्हिडिओ लावतो, हा इंग्लिशमध्ये आहे. जमलं तर मी मध्ये मध्ये थांबवून मी बोलून एक्सप्लेन करायला प्रयत्न करतो. आणि पण मला मराठीमधला मिळाला नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये एकदम छानपणे माताजींनी स्वतःनी सांगितले की ही कुंडलिनी काय आहे, कशी काम करते आणि ती आमच्या बॉडीमध्ये तिचा इफेक्ट काय येतोय म्हणून. प्ले करूया, ऑडिओ बघूया बरोबर आहे. All the heavy things all go down. But the Kundalini rises higher and higher and higher because it is like fire. Fire never burns down, it always burns up. She looks also like fire, and she has the capacity of fire. The fire has a capacity to purify and to burn off whatever can be burnt off.
It purifies the things which it cannot burn and burns up the things which are inflammable, which can be burned. So the quality of fire that exists in the Kundalini burns off whatever is useless. Like in our house, we find all the useless things. Then we take them in the garden and burn them. Finished. Once for all, they are finished. तर व्हिडिओमध्ये तरी दिसतंय, पण तुम्ही जर जे बघितलं एका आग किंवा ह्याच्या रूपी ती त्याच्यामध्ये आम्ही इमॅजिन करू शकतो, आणि पाणी नाही पण आग, आणि ती एवढी वजन असून खाली जायच्याऐवजी ऍक्च्युली वर जाते, आणि ती आमच्यामधल्या जे काही दोष, बाधा, निगेटिव्हिटी जे काही आहेत त्यांना सगळ्यांना जाळून घालते. तर ती मेन शक्ती तिच्यामध्ये आहे, आणि जे काही तिला माहिती आहे की जे करायला पाहिजे तसंच बघते. So when the Kundalini rises, she also burns up all useless things. All your useless desires, your useless ideas of action, all sorts of useless accumulation of feelings and egos and every sort of a nonsensical thing that is in between. Everything is burnt up by fire. Because they can be burnt. They are not eternal by nature. They are not eternal. They are temporarily there. All that is temporary, she burns up. And that's how she enlightens the spirit. Because spirit cannot be burned by anything. But this burning is so beautiful that it burns off all that is bad, stagnating, all that is polluting, all that is a disease, and cools down the system. It is very interesting to see how this power of fire becomes a cool breeze. So Kundalini within us expedites the living process within us of our evolution. So the power of Kundalini is to purify. She purifies us like fire. She doesn't purify us like water. Surprising. She doesn't purify us like water. Now water, what does the water do? Water never burns off it. But it dissolves certain things. It can take in something within itself. See? It can contain some of the dirt within itself. Supposing you put a color in the water, it assumes. But Kundalini does not assume the color. She burns. You follow my point? So if you have anything wrong within you, she'll burn it off. But she'll not absorb, she's pure. She cannot absorb those things into her that will pollute. आणि परत थोडक्यात सांगायचं म्हणजे पाण्याच्या रूपात नाही पण आगीच्या रूपात आहे. आम्हालाही माहीत नसणार तसले आमचे चुकीची इच्छा, आमच्यामध्ये ज्या गोष्टी परमनंट नाही आहेत, ज्या टेम्पररी असतात आणि ज्याची गरज नाही आम्हाला, त्यांना सगळ्यांना जाळून घालते ती. पण ती स्वतः कधी ती स्वतः शब्द मिळत नाही झाला, पण गहाण होत नाही किंवा हे होत नाही त्यांना, पण तिच्यामध्ये ती शक्ती असते आणि ती आमच्या सर्वांच्या मध्ये आहे. ती मातृशक्ती. She cannot be polluted. This quality of fire, say for example, if you put fire, gold in fire, silver in fire, you can purify it. The pure form comes. That's how you know. But if you put gold and fire in water, nothing will happen. At the most, you can wash them from outside. But in and out, you cannot do it. So outwardly, you can do with other things. But with Kundalini, you do in and out. एक सोपं एक्झाम्पल याच्यासाठी म्हणजे सोन्याचे जेव्हा आम्ही शुद्ध करायचं असते, तर जेव्हा आम्ही जाळतो आणि त्याला मेल्ट करतो, तर त्याच्यातला जे इम्प्युरिटी असते ती काढली जाते. तर पाण्यासारखं जस्ट पाण्यात घालून बाहेरून स्वच्छ होते, पण विष्णू हा आत जाऊन तिला वितळून स्वच्छ करू शकतो.
The face also looks beautiful, as if some glazing has taken place on the face. A new, bright आमच्या face. चेहऱ्यावर फरक पडतोय आमच्या. It's not sallow, neither it is horribly worrying, nor is it pale and ugly looking, but it becomes radiant, radiance. That's what Kundalini gives you. तर डेफिनेटली ही सगळी आमच्यामध्ये आहे आणि व्हिडिओ आणि माझ्या शब्दामधनं ऐकण्यापेक्षा माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी ह्याची अनुभूती घ्यावी आणि तुम्हाला कळेल ती जेव्हा आमच्या बॉडीमध्ये चढते तिचं ते कसं वाटतंय म्हणून किंवा त्याचा फरक काय पडतोय. तर ह्या क्षणापासून ध्यान सुरू करूया. आतापर्यंत सगळे शांत आहेत म्हणजे माझा आवाज सगळ्यांना येत असणार, सगळं बाकीचं बरोबर असणार मोस्टली. तर सुरू करूया. शक्यतो मी सांगितल्यासारखं चांगल्या जागेत बसा शांतपणे आणि थोडे इन्स्ट्रक्शन्स आहेत, एक व्हिडिओ आहे आणि फायनली एका भजन आम्ही यूज करून ध्यान करूया म्हणे. तर सगळे आरामात बसा शांतपणे. आमचा डावा हात माताजींच्याकडे किंवा तुमच्या फोन किंवा त्या डायरेक्शन मध्ये ठेवा आणि उजवा हात पृथ्वीवर. तुम्ही जर खुर्चीवर बसला असला तर जस्ट खाली सोडला तरी चालेल. आणि आम्ही सर्वांनी माताजींच्याकडे हे मागून घेऊया की आई, कृपया माझ्या डाव्या बाजूच्या सर्व दोष बाधा अडथळे स्वच्छ करा. माझी डावी नाडी स्वच्छ करा. आई, कृपया माझी इडा नाडी स्वच्छ करा. तुम्ही मनात म्हणू शकता, मोठ्याने म्हणू शकता. जरी तुम्ही मराठी सेशनमध्ये आहे पण मराठी बोलत नसतं तर कुठल्याही भाषेत म्हटलं तरी चालेल, पण ही इच्छा व्हायला पाहिजे. आणि आमच्या भूतकाळातले गोष्टी जे काही आम्हाला त्रास येत असतील, ज्यांची गरज नाही आहे आम्हाला, ते सगळे भूतत्वात ओढून खेचून घ्या अशी इच्छा करूया. ही इच्छा महत्वाची आहे. शब्द थोडे कमी जास्त झाले तरी चालतील. पाहिजे तेवढे वेळा म्हणा आणि लक्ष डाव्या हातावर आणि सहस्त्रारावर किंवा इकडे लिंबिक एरियावर ठेवा. तर तुम्हाला जाणवेल की हातावर काय लागले, डोक्यावर काय लागले. ते फरक तुम्हाला हळूहळू जाणवायला सुरू होईल. आई, माझ्या डाव्या चॅनल मधील सर्व असंतुलन दूर करा. आई, माझ्या डाव्या हातातील डाव्या बाजूतील जे काही असंतुलन आहे ते स्वच्छ करा आणि मला संतुलनात आणा. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन माझी इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडी शुद्ध, संतुलित, स्थिर, शांत करा. आमचे सगळे भूतकाळातील विचार पृथ्वीतत्वात खेचले जातील आणि आम्ही हळूहळू सुषुम्नामध्ये यायला सुरू होणार. ह्याचा फरक तुम्हाला डाव्या हातावर जाणवायला सुरू होईल.
श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या डाव्या बाजूतील जे काही दोष, बाधा, अडथळे आहेत ते सर्व पृथ्वीतत्वात खेचून घ्या. हे झाल्यानंतर हळू तुमचा डावा हात आकाश तत्वाकडे करा आणि उजवा हात मांडीवर ठेवून घेऊ शकता. आणि परत आम्ही मागणी घालूया की आमचं उजवी बाजू स्वच्छ करा. श्री माताजी, कृपया माझे उजवे चॅनल साफ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन माझी उजवी नाडी, माझ्या उजव्या नाडीतील जे काही दोष, बाधा, अडथळे आहेत ते सर्व आकाश तत्वात खेचून घ्या. आई, कृपया माझ्या उजव्या चॅनलमधील सर्व उष्णता दूर करा. आई, कृपया माझ्या उजव्या चॅनलमधील सर्व उष्णता दूर करा. हळूहळू आमच्या भविष्य काळातील जे काही विचार असतात ते सगळे कमी होतील किंवा जातील आणि आम्ही पूर्णपणे संतुलनात येईल. श्री माताजी, आम्हा सर्वांना संतुलन द्या आणि सुषुम्ना नाडीत या. आम्हा सर्वांतील सगळे विचार काढून घ्या आणि ते सर्व आम्ही तुमच्या चरणी समर्पण करतो आणि आम्हाला ध्यानाची स्थिती द्या. हळूहळू सगळे विचार कमी झाले असतील. आमचा उजवा हात हळू आमच्या हृदयावर घ्या आणि डावा हात माताजींच्याकडे. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत, तर आम्ही हे अफर्म करूया. आणि परत तुम्ही मनात म्हणू शकता, मोठ्याने म्हणू शकता, किती वेळा म्हणू शकता, कमीत कमी 12 वेळा ट्राय करा आणि ही इच्छा करून घ्या की आई, मी शुद्ध आत्मा आहे. 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 हळू हा हात आमच्या मानेच्या मागे घेऊया आणि ही मागणी घालूया की आई, मी दोषी नाही. तर आता आम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही शुद्ध आत्मा आहेत आणि कळत नकळत आमच्या हातातून चुका झालेल्या असतात. जे झालं ते झालं आणि आम्हाला पुढे बघायचं आहे. तर ही मागणी घालूया आणि हे लक्षात ठेवूया की आम्ही दोषी नाही आहेत. आई, मी दोषी नाही. आई, मी दोषी नाही. किती वेळा म्हटलं तरी चालेल, ही भावना येऊ दे छान. हात इकडे मानेच्या मागे घेऊया. थोडं जमलं तर वर बघा. आणि आई, कृपया माझ्या चुका समजून घ्या. म्हणजे मी जाणून बुजून किंवा न कळत काही केलं असेल तर माफ करा.
श्री माताजी, कळत न कळत माझ्या हातातून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. श्री माताजी, कळत न कळत माझ्या हातातून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. तर हाच उजवा हात डोक्या इकडे समोर घेऊया आणि थोडं डोकं खाली घालूया. आई, मी माझ्यासह सर्वांना क्षमा करतो. तर जे विचार चालू असतात त्याच्यात भरपूर विचार कुणा ना कुणा लोकांच्या बद्दल किंवा घटनेबद्दल असतात आणि काहीतरी चुकलेलं असते. तर सगळ्यात आधी क्षमा करूया, सगळ्यांना क्षमा करूया, स्वतःला सुद्धा. आई, मी माझ्यासह सर्वांना क्षमा करतो. आई, मी माझ्यासह सर्वांना क्षमा करतो. आई, मी माझ्यासह सर्वांना क्षमा करतो. आता हात आमच्या टाळू भागावर ठेवूया आणि तिकडच्या त्वचेला हलवण्यासारखं 7 वेळा हळू हलवून ही माताजींच्याकडे, आमच्या कुंडलिनीकडे मागणी घालूया की आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे. आमच्या सर्वांचा आत्मसाक्षात्कार स्थापन होऊ दे. आई, कृपया मला माझे आत्मसाक्षात्कार द्या. 7 वेळा म्हणून घ्या. हे स्किन हलवताना. आई, कृपया मला माझे आत्मसाक्षात्कार द्या. आई, कृपया आमचे आत्मसाक्षात्कार स्थापन करा. आई, कृपया मला माझे आत्मसाक्षात्कार द्या. 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 जमलं तर हळू उजवा हात वर घ्या आणि डोक्यातनं काय बाहेर येते काय ह्याची अनुभूती घ्यायला प्रयत्न करा. सेम डाव्या हाताने पण. कुठे पण येऊ शकते डोक्यावर, तर हलवून बघू शकता. येऊ दे न येऊ दे, मन तरी शांत झालेलं असते आणि अजून एक थोड्या गोष्टी होणार त्याच्यामध्ये तुम्हाला आणि फरक जाणवेल. आता आज आम्ही कुंडलिनी बद्दल बघितलं आणि हळूहळू तुम्हाला एक एक मंत्र पण कळतील. तर कुंडलिनीचा जो मंत्र आहे तो हा आहे की ओम त्वमेव साक्षात श्री गौरी माता, गौरी कुंडलिनी माता साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. तर जे मराठीत आम्ही ऑलरेडी केलं की प्लीज रेज माय कुंडलिनी अँड क्लिअर माय चक्रास अँड टेक मी इन टू मेडिटेशन. तर हे आम्ही मागून घेऊया की माताजी आमची कुंडलिनी रेज करा आणि सर्व चक्रांना स्वच्छ करून मला मेडिटेटिव्ह स्टेटला घेऊन जावा, मला ध्यानात घेऊन जावा. हे करण्यासाठी एक टेक्निक पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही हात असं वर घेऊन करू शकतो. ती ह्या व्हिडिओमध्ये दाखवले, थोडक्यात बघूया. तर डावा हात तुम्ही समोर ठेवू शकता आणि उजव्या हाताने हळू तुम्ही बसलेले असं तरी चालेल. कुंडलिनीची जागा आता तुम्हाला माहित आहे, तर हळू तिला असं वर घ्यायचा प्रयत्न करा आणि तिला डोक्यावर अनुभूती घ्यायचा प्रयत्न करूया.
तर सर्वांनी आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि लक्ष दोन्ही हातांवर ताळू भागावर ठेवूया आणि ह्याच अवस्थेमध्ये स्थितीमध्ये माताजीचे हे थोडे शब्द ऐकूया आणि मग ध्यानाच्या स्थितीत जाऊया म्हणा. सगळं काही जडशक्तीने केलेलं आहे. इथे पंखे लावून घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे प्रकाशित झाले. तेव्हा जी मेनला लावणारी जी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे, तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये 3 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते, ते दाखवलेलं आहे. या डायग्राम मध्ये मी ती शक्ती दाखवलेली. मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार, हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखं, प्रिझम सारखं हे त्या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱ्हेने आलोकित होत. प्राण्यांमध्ये असं होत नाही, पण माणसामध्ये किंवा ज्याला म्हणता येईल की मानवीय डोक्यामध्ये हे असे प्रकार घडतात. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, म्हणजे प्रिझम सारखं असल्यामुळे, मधून शिखरामधनं येणारे जे चैतन्याचे किरण आहेत ते सरळ खाली जातात आणि बाजूला असलेले हे जे त्रिकोणाकार लोलकासारखे जे 2 रेषा आहेत म्हणा किंवा लोलकासारखा जो आकार आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडनं येणाऱ्या ह्या चैतन्य रेखा त्या अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. त्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठीत. सायन्सला मराठी समजायचं म्हणजे जरा जड जातं. तर त्याच्यामुळे त्या असे येऊन इथे असं क्रॉस करून आणि मग असे खाली येतात आणि वरून म्हणजे ABC अशा म्हणजे 3 दाखवलेल्या आहेत, पैकी B मधोमध येते आणि A अशी येते खाली आणि C अशी. आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात तिथे इंग्लिशमध्ये त्याला ऑप्टिक चार्जमा म्हणतात. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये मधोमध इथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात, तिथे असाच क्रॉस बाहेर सुद्धा दिसतंय. पण हे जे मी दाखवलेलं आहे ते संबंध आपल्या रज्जाचा जो भाग आहे मधला, त्याच्यामध्ये होत, बाहेर होत नाही. तेव्हा ते आपल्याला दिसत नाही, पण हे सूक्ष्मात असं घडतं. आता ह्याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंपथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक अशा संस्था उत्पन्न झालेल्या आहेत, त्याबद्दलचा एक लेख सुद्धा आलेला आहे. आणि तुम्ही आता इथे नुसतं एवढं लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला प्रतिबिंबित करते आणि ज्या 2 बाजूला आहेत त्यापैकी राईट अँड लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं शास्त्रोक्त म्हणतात. हे झालं सगळं शास्त्रोक्त. पण खरोखर हे असं होतं का आणि ह्यानी कारण काय, असं करण्याचं कारण काय, माणसामध्ये हे आणण्याचं कारण काय, हा प्रश्न समोर येतो. की जनावरांचं बरोबर आहे, त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही, त्यांच्यामध्ये विलिनीकरण होत नाही किंवा विकेंद्रीकरण होत नाही, सगळे साथ बरोबर आहे. आणि माणसामध्ये असं का देवाने केलं? ही विशेष घटना काय घडून आणली? कारण माणसाला, परमेश्वराला अहंकार द्यायचा, थोडी माया घालायची, थोडस इल्युजन बनवायचं. आता आपण एक साधारण उदाहरण घेऊया. एखादी आई आपल्या मुलाला दूर दूर धावायला कसं शिकवत, ती कुठेतरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे ये, इकडे. आणि मग तो मुलगा शोधात तिच्या पुढे जाऊ लागतो. किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं. चिमणीचं लहानसं पिल्लू असतं, त्याला काही उडता येत नाही, तर चिमणी जाऊन कुठेतरी लपते आणि त्याला हाक मारत असते. तेव्हा तो शोधत शोधत बघत असतो आणि मग शेवटी हिम्मत करून आपले दोन्ही पंख पसारून तो उडायला लागतो. तर ते पिल्लू जसं शिकतं तसंच माणसाला सुद्धा हे शिकवलं पाहिजे की ती आई कोण आहे, ती शक्ती कोण आहे, ती चेतना कोणची आहे, कोणत्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात.
म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या शक्तीनेच, एक माया म्हणतात त्याला, हरीची माया म्हणून आपण ऐकलं असेल, ती हरीची माया, हे तिन्ही हे केलेलं सगळं नाटक, की तुमच्यावरती एक असा पडदा घातलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरंच आहे, हे सगळा संसार म्हणजे सगळा खरा, आणि ह्याच्या पलीकडे काही आहे असं वाटत आहे. पण आतून सारखं काहीतरी वाटतं की बा काहीतरी कमी आहे. पूर्ण काही झालं नाही, पैसे झाले, सत्ता आली, सगळं काय झालं, पण ते काहीतरी कमी आहे. ते काय आहे? तेव्हा तेच जे ओळखायचं आहे, ते ह्या भ्रमजालातनं बाहेर काढण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. ती कशाला? की तुम्ही आपल्या बुद्धीनी, आपल्या मानवीय शक्तीनी त्या चैतन्याला जाणलं पाहिजे. एका कुत्र्याला सांगण्यात काय अर्थ आहे? म्हणून मनुष्यासारखी एक सुंदर वस्तू परमेश्वराने निर्मित केली आहे, आणि माणसापेक्षा सुंदर असं संसारात काहीही नाही. आता ही इतकी सुंदर फुलं आहेत तिथे, त्यांना एवढा सुगंध आहे, पण अशी हजारो फुलं जरी तुमच्या पायावर वाहिली तरी तुमच्यासारखं एक सुद्धा तयार होऊ शकणार नाही, हे मी सांगतो. पण त्याचं असं झालेलं आहे की आपण आपल्या सौंदर्याला, आपल्या गौरवाला विसरतो. ते फक्त त्या मायेने केलं. तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे, पण त्या मायाचं जे काही करणं झालं त्याच्यात कधी कधी ही लहान लहान मुलं अशी भटकतात की डोक्यात फुटून मरतात. परत जन्म होतो, परत शोध चालतो, करत करत शेवटी ती आई मिळालीच नाही. कदाचित कलियुगात तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे जेव्हा सगळं काही फिरणं भटकणं त्या मुलाचं संपलेलं आहे, आणि कदाचित आजच असा आपल्यासाठी सुमंगल संधीचा काहीतरी विशेष म्हटलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असेल की आजच पुष्कळ लोकांना सुद्धा हे मिळू शकतं. तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसलेत की असं कसं शक्य आहे वगैरे, हे मला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेलं वगैरे आहे ते थोडं बाहेर ठेवून आतमध्ये मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. कारण पुस्तकी ज्ञानाने जर कुंडलिनी समजली असती तर पुस्तकं वाचून वाचून पुष्कळ लोक भाषणं देतात. पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही लब्धावून होत नाही. वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवलेला आहे अशा लोकांनी. त्या पुण्या शहरात, त्या आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत. पण ते लोक आमच्याकडे आले की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा, आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचं सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे. त्याला कारण असं की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते आर्टिफिशियल. तुम्हाला जर एखाद्या मुलाची आई हरवली, तिला सांगितलं तू हे पुस्तक वाच आईविषयी, आणि आई भेटल्यावर तिला अगदी खूप जोरात मिठी मार, काय स्थिती होईल? नाटकी होईल की नाही? आणि हे नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते मी थोडंसं आता आपल्याला सांगेन. हे एकदम छान लेक्चर आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हे यूट्यूबवर आहे, याचा लिंक देतो. तर आता टाईमचा अभाव असल्यामुळे आम्ही मेडिटेशनवर जाऊया, आणि तुम्ही डेफिनेटली हे नंतर ऐकू शकता. तर दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि परत लक्ष डोक्यावर. ह्या झाल्यानंतर थोड्या क्षणात तुम्ही पाहिजे तर डोळे बंद करू शकता, आणि जोगवा हे तरी हे हे भजन तरी सगळ्यांना माहीत आहे, त्याचा अर्थ पण माहीत आहे. तर आईकडे मागून घेऊया, आम्हाला सगळ्यांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, आमची कुंडलिनी वर चढू दे, आमचे विचार जाऊ दे, आणि आम्हा सर्वांना निर्विचाराचा एक चांगला अनुभव होऊ दे, मन शांत होऊ दे आणि मेडिटेशनची स्टेट होऊ दे. त्याच्या आधी माझ्याकडनं आम्हा सर्वांना एक विनंती, आमचा हात आणि परत आमच्या डोक्यावर असं ठेवूया, माताजींच्याकडे थोडं डोकं खाली करून सर्वांना क्षमा करूया. आमचा इगो, सुपर इगो सगळं काढून टाकूया, आणि अनकंडिशनली सर्वांना आम्ही क्षमा करूया. श्री माताजी, आम्ही सर्वांना क्षमा करतो. ज्या क्षणी आम्ही सर्वांना खरंच क्षमा करतो, तुम्हाला कुंडलिनी चढलेला अनुभव होईल आणि हातावर फरक जाणवेल त्याचा. श्री माताजी,
आम्ही सर्वांना क्षमा करतो. श्री माताजी, आम्ही सर्वांना क्षमा करतो. आई, आम्ही सर्वांना क्षमा करतो. मनाने सर्वांना हे करूया आणि हात ठेवून हा आईचा जोगवा ऐकूया. दोन्ही हात पायावर ठेवून शांतपणे ध्यान करा आणि लक्ष डोक्यावर, दोन्ही हातावर, बॉडीमध्ये काय होते त्याच्यावर ध्यान ठेवूया आणि हे एन्जॉय करूया. हे झाल्यानंतर काही प्रश्न वगैरे असतात आम्ही डिस्कस करता येईल.
येईल